शरद पवारांसोबत जाण्यासाठी अजितदादांकडून चाचपणी सुरू करण्यात आली। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। अजित पवारांनी पक्षातील आमदारांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आगामी निवडणुकीमध्ये फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारदादांना ही माहिती दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी स्वतंत्रपणे लढल्यास फटका बसणार अशी माहिती काही आमदारांनी अजित पवारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोमिलन होणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। अमोलजी, आपण बघतोय की शरद पवार यांच्यासोबत जाण्यासाठी अजितदादांकडून चाचपणी सुरू असल्याची एक मोठी माहिती मिळते। काय सांगाल या सगळ्याबद्दल? माहिती दिली की आम्हाला कळेन असं झालंय। केलेली नाही। दरवेळी ज्या आमदारांच्या नियोजित बैठका होतात त्या बैठकीला आम्ही सुद्धा उपस्थित असतो। अशा प्रकारे कुठलीही चर्चा नाही। तुर्तास महायुतीमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला एका दिलाला आम्ही समोर जाणार आहोत। आमच्या सोबत जर कोणाला यायचं असेल तर अर्थातच आदरणीय अजितदादांचा निर्णय जो असेल, अजितदादा जो निर्णय घेतील तो मान्य करून पुढे आम्ही जाऊ। पण मात्र ह्या बातम्या चुकीच्या आहेत, दिशाभूल करणाऱ्या आहेत। ह्या ज्यांनी कोणी बातम्या पेरल्या ते सूत्र कोणती आहेत नेमकी शोधावी लागतील, अशी कुठलीही चर्चा नाही। अगदी अगदी अमोलजी, राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत अजित पवारांनी चर्चा केली अशी सुद्धा माहिती मिळते सूत्रांकडून। त्याबद्दल काय तुमच्याशी सगळ्या आमदारांशी चर्चा केली अजितदादांनी? अजितदादांसोबत सर्व आमदार आम्ही एकाच ठिकाणी असतो। ट्रायडंट हॉटेलला आत्ताच्या मंगळवारी सर्व आमदार सर्व मंत्री दादांच्या समोर उपस्थितीमध्ये होते। त्यानंतर आदरणीय तटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुद्धा सर्व आमदार आम्ही एकत्र होतो। कुठेही चर्चा कोण्या आमदाराची केलेली नाही। ही बातमी साफ चुकीची आहे। त्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही। अगदी अमोलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाणार आहोत थेट नवी दिल्लीला। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, आपण बघतोय अजितदादांनी पक्षातील आमदारांसोबत चर्चा केली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। शरद पवारांसोबत जाण्याची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। काय सांगाल या सगळ्याबद्दल? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही पवार गट एकत्र येणं गरजेचं आहे, हे कुठे ना कुठे काही आमदारांना वाटतं आहे। ग्राउंडवर जे आहे स्थिती नुकसानदायक असणार अगर स्वतंत्रपणाने लढले तर। ते सगळ्या गोष्टी समजून जी आहे एक आपण बघतो तर संवाद झाला आहे अजित पवारांच्या आमदारांबरोबर, जिथे काही आमदारांना विचारण्यात आलं की शरद पवार यांच्याबरोबर एकत्र गेले, दोन्ही गट एकत्र आले तर काय नेमकं त्यांचं काय मत आहे, ज्याच्यावर आमदारांनी हे सांगितलं आहे की एकत्र आले तर फायदाच आहे, मात्र स्वतंत्र लढले तर कुठे ना कुठे नुकसान होणार, कारण की कार्यकर्ते जे आहेत ते विभागले जाणार ग्रामीण भागात खास करून, आणि म्हणून एकत्र येणं जे आहे गरजेचं आहे असं आमदारांनी व्यक्त केलंय। अगदी उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते आहे। शरद पवारांसोबत जाण्यासाठी अजितदादांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवारांची पक्षातील आमदारांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांना ही माहिती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी स्वतंत्रपणे लढल्यास फटका बसणार अशी माहिती काही आमदारांनी अजित पवारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यावरूनच आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते महबूब शेख आपल्या सोबत आहेत। महबूबजी, अशी काही चर्चा सुरू झालेली आहे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती मिळते। काय तुमच्या पक्षाची काय भूमिका यावर? असं आहे की ह्या बातम्या आम्ही सातत्यानं फक्त मीडियातच बघतो। पक्ष स्तरावर अद्यापपर्यंत कधीही चर्चा अशी झाली नाही। फक्त मीडियामध्ये ही चर्चा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेते याच्याबद्दल अजून काय आमच्या मीटिंग मध्ये किंवा कशा बैठकीमध्ये असं काही अजून बोललेले नाहीत, पण आपल्या मीडियाच्या माध्यमातून ह्या बातम्या आम्हाला सतत ऐकायला भेटतात। अगदी महबूबजी, अशा प्रकारची जर चर्चा झाली किंवा अशा प्रकारचा संवाद सुरू झाला तर तुमची भूमिका काय असेल, तुमच्या पक्षाची नेत्यांची भूमिका काय असेल? अजून ते चर्चा झाली नाही सुरू, काय आमच्याकडे विषय मांडला नाही। ज्यावेळेला आमचे नेते आमच्याकडे काही विषय मांडतील त्यावेळेला आम्ही आमची भूमिका नेत्यांच्या जवळ अगोदर सांगू।
अगदी महबूब शेखजी धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय महबूब शेख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आपल्या सोबत होते. अद्याप आमच्या कानापर्यंत तरी अशा प्रकारची चर्चा आली नसल्याचं महबूब शेख यांनी म्हटलेलं आहे. आणि वरिष्ठ पातळीवर नेते या सगळ्या संदर्भात चर्चा करतील असंही महबूब शेख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा आता पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे.